बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेनाही सुरेंद्र पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम. काँग्रेस निवडणूक लढणार. ठाकरेंची शिवसेनाही उमेदवार देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक. मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही. नवव्या भारतीय जहाजानं ओलांडली हॉर्मुझची सामुद्रधुनी. 46,650 टन एलपीजी घेऊन ग्रीन सांदवी जहाज भारताच्या दिशेनं. आणखी 17 जहाजं परतीच्या प्रतीक्षेत पर्शियाच्या आखातात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. 48 तासात सामुद्रधुनी खुली करण्याची मुदत, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहण्याची धमकी. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं काही वृत्तसंस्थांचं वृत्त. फ्लोरिडाचाही दौरा रद्द. मात्र ट्रम्पनं हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसचा दुजोरा नाही. आखाती देशातील युद्ध 37 दिवसांनंतरही सुरूच. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा बॉम्ब वर्षाव. इराणचे जोरदार प्रत्युत्तर. इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र. भोंदो अशोक खरातचा मुलगा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा. हर्षवर्धन खरातची एसआयटीकडून 2 दिवस आधी करण्यात आली होती चौकशी. चौकशी टाळण्यासाठी गायब झाल्याची शंका. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचा पर्दाफाश. रायगडच्या खालापूरमधल्या भोंदू बाबाजानचा महिलांवर अत्याचार. काळी जादू काढण्याच्या बहाण्यानं फार्म हाऊसवर बोलावून महिलांवर अत्याचार. तुषार देशपांडेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचा गुजरातवर 6 धावांनी विजय. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज असताना तुषारनं दिल्या फक्त 5 धावा. रवी बिश्नोईच्या 4 षटकात 4 विकेट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.